शिल्पकलेने नटलेले सोमेश्वर आणि रामेश्वर अशी ही दोन महादेवाची प्राचीन मंदिरे आणि प्रत्येक मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी पुष्करणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। पांडवांनी एका रात्रीत बांधलेली ही मंदिरे कशी आहेत ती पाहूया आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। हा आहे सोमेश्वर मंदिराबाहेरील प्राचीन असा नंदी मंडप। या नंदी मंडपावरती आपल्याला नव्यानेच शिखराचे काम केलेले पाहायला भेटते। जय शिवराय मंडळींना, तो स्वागत आहे तुमचे एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पिंपरी तुम्हाला या ठिकाणी असलेलं श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर या ठिकाणी। तर हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधलं अशी आख्यायिका या गावात आल्यानंतर आपल्याला समजते। आणि ह्याच मंदिराच्या बाजूलाच असलेले रामेश्वर मंदिर हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींना जाऊया आपण सर्वात प्रथम मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, हा आहे मंदिराचा सभामंडप आणि अतिशय सुंदर अशी या सभामंडपाचे जे खांब आहेत यावरती आपल्याला कलाकुसर केलेली पाहायला भेटते। आणि या संपूर्ण खांबांवरती मंदिराचं सभामंडप आपल्याला तोडलेलं या ठिकाणी पाहायला भेटते। आणि तुम्ही पाहू शकता अतिशय प्राचीन असं हे मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। सभामंडप पाहून झाल्यानंतर आपण अंतराळामध्ये येतो। तर या ठिकाणी पण आपल्याला दोन खांब पाहायला भेटतात। यावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आणि मूर्त्या कोरलेल्या या ठिकाणी दिसत आहे। हा आहे मंदिराचा अंतराळ। या ठिकाणी आपल्याला दोन दैव पुस्तके दोन्ही बाजूला काढलेले पाहायला भेटतात। आणि अंतराळामधून आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहामध्ये। येथे भगवान महादेवांची आपल्याला समोर पिंड दिसत आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला या गावामध्ये आपल्याला ही मंदिरे पाहायला भेटतात। मंदिराच्या बाह्य अंगावरती सूरसुंदरी, वादक, चामुंडा, भैरव, गणेश आणि महावीर यांच्या मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला भेटतात। तसेच सध्याच्या स्थितीमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम या ठिकाणी चालू आहे। मंदिराच्या बाहेर मत्स्य अवतार आणि यज्ञवरा व विष्णूंच्या मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात। मंदिर परिसरामध्ये आपणास सुंदर अशी एक पुष्करणी पाहायला भेटते। काही पायऱ्या उतरून आल्यानंतर आपण पुष्करणीपर्यंत येऊन पोचतो आणि याच पुष्करणीच्या चौफेर भिंतीवरती उत्कृष्ट असे पुष्प कोरलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर या ठिकाणचे सोमेश्वर मंदिर आणि परिसर आपण पाहिल्यानंतर आत्ता आपण जाणार आहोत
शेजारीच असणाऱ्या रामेश्वर मंदिर या ठिकाणी. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. तर मंडळींनो, आपण सोमेश्वर मंदिर पाहिल्यानंतर सोमेश्वर मंदिराच्या जवळच हाकेच्या अंतरावर असलेले हे रामेश्वर मंदिर या ठिकाणी आता आपण आलेलो आहे. अतिशय सुंदर असा परिसर या ठिकाणी आपल्याला मंदिराचा दिसत आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला होमकुंड आणि नंदी मंडप या ठिकाणी पाहायला भेटतो. सोमेश्वर मंदिराच्या पुष्करणीवरती ज्याप्रमाणे पुष्प कोरलेले आपल्याला पाहायला भेटतात, त्याच प्रकारचे पुष्प याही पुष्करणीवरती कोरलेले आहेत. तर मंडळींनो, आपण रामेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही हे पाहू शकता, हे भिंतीतील 2 खांब आणि हे समोरील जे 2 दगडी खांब आहेत हे, आणि ह्या 4 खांबांवरती असणारा हा सभामंडप. एवढंच बांधकाम त्या रात्री झालं. म्हणजे हे मंदिर बांधत असताना या गावातील महिला जागे झाल्या आणि त्यांच्या बांगड्यांचा आवाज आल्यानंतर पांडवांना असं समजलं की आता पहाट झाली, म्हणून त्यांनी हे मंदिर अर्धवट सोडून पुढे निघून गेले. तर मित्रांनो, आता आपण जाऊया रामेश्वर मंदिरामध्ये, आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे आहे रामेश्वर मंदिरातील महादेवाची पिंड. हे जे गर्भगृह पाहत आहात हे संपूर्ण नव्याने गावकऱ्यांनी नंतर बांधलेलं आहे, कारण की पांडवांनी एका रात्रीत सोमेश्वर मंदिर बांधल्यानंतर या ठिकाणी दुसरे मंदिर बांधत असतानाच दिवस उजडल्यामुळे त्यांनी हे मंदिराचं बांधकाम अर्धवट सोडून निघून गेले. त्यानंतर गावकऱ्यांनी हे पुढचं मंदिर बांधलेलं आपल्याला दिसत आहे. आज आपण आलो होतो पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर या ठिकाणी. हे दोन्ही मंदिरं पांडवकालीन असून पांडवांनी एका रात्रीत बांधलेले हे मंदिर आहेत. सोमेश्वर मंदिर हे पूर्ण बांधून झालं, पण रामेश्वर मंदिर हे अर्धवट बांधून झालं आणि सकाळ झाल्यामुळे पांडव या ठिकाणावरून निघून गेले, अशी आख्यायिका या गावात आल्यानंतर आपल्याला समजते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आमचा कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.